राखीव जागांसाठी बौद्ध, मातंग, मराठा आणि मुस्लिम समाजाने एकत्र यावे. डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे सांगलीत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी प्रतिपादन. सांगली प्रतिनिधी. बौद्ध, मातंग, मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर राजकारणात वेगळा इतिहास घडेल आणि राखीव जागा मिळवता येतील. महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडवता येईल, असे मत द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा RPIचे राष्ट्रीय नेते डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते सांगली येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, सांगली जिल्हा यांच्या वतीने गुरुवारी जयंतीनिमित्त सांगली येथील अण्णाभाऊ साठे स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले. डॉ. राजरत्न आंबेडकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी समाजाला जोडून घेण्याचेच कार्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे. त्यांचा विचार आज जोपासण्याची गरज आहे. अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये त्यांना अभिवादन करताना मनाला खूप आनंद झाला. आंबेडकर परिवाराच्या वतीने मी त्यांना अभिवादन करतो, असे मत व्यक्त करत महात्मा गांधी यांच्याबरोबर झालेल्या पुणे करारानुसार राजकारणामध्ये असणाऱ्या राखीव जागा यापूर्वी आम्हाला पाहिजे तितक्या प्रमाणात किंबहुना मिळतच नव्हत्या. त्या मिळवायच्या असतील तर प्रामुख्याने बौद्ध, मातंग, मराठा आणि मुस्लिम समाजाने एकत्र आले पाहिजे. तरच राखीव जागा 100% मिळवता येतील आणि समाजाच्या भल्यासाठी राजकारणाचा उपयोग करता येईल, असेही ते पुढे म्हणाले. अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक समितीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी केले, तर आभार बामसेफचे जिल्हाध्यक्ष व समितीचे जिल्हा खजिनदार संतोष आवळे यांनी मानले. यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे, आचार्य भिकू गोविंदो, भिकू ज्ञानज्योती, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, सिद्धार्थ गायकवाड, वैभव दबडगे, RPIचे सांगली जिल्हाध्यक्ष सुभाष माने, राम कांबळे सर, डॉ. नामदेव कस्तुरे, प्राध्यापक राम कांबळे सर, डॉ. नामदेव कस्तुरे, प्राध्यापक डॉ. जयकुमार चंदनशिवे, प्राध्यापक रवींद्र ढाले, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्षा निर्मला गाडगे, चंद्रकांत खरात, आकाश तिवडे, मिलिंद कांबळे, श्रीकांत ढाले, संतोष आवळे, प्रशांत आवळे, सुशांत माने, नितीन केंचे, अजय माने, ज्ञानेश्वर केंगार, स्वाती चिखलीकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भीम, जय लौकी. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्म जिल्ह्यामध्ये आज आम्ही या ठिकाणी आहोत आणि वाटेगावला थोड्या वेळात आम्ही निघत आहोत त्यांच्या जन्मस्थळी. मी आजच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांकडनं, बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराकडनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या समस्त मानवजातीच्या लोकांना, कारण त्यांचं काम कोणत्याही जातीसाठी, धर्मासाठी विशेष नव्हतं, तर ते मानवतेसाठी होतं आणि म्हणून अशा सर्व मानवांना त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही मुवमेंट अजून एक टप्प्याने पुढे नेली, त्या पद्धतीने आज ह्या महाराष्ट्रामधला हा 2 समुदाय मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात अनुसूचित जातीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आजचा कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणजे पूर्वीचा महार आणि आजचा मातंग समाज या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा एका ताकदीने जर उभा राहिला तर आम्हाला कुणाच्याही ओझळीने पाणी पिण्याची गरज नाही. आमचे आज, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर जो संघर्ष गांधींसोबत झाला आणि गांधींच्या या संघर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पुढे करार करावा लागला, त्यामध्ये आज ज्या अनुसूचित जातीच्या राखीव सीटा आम्हाला आहेत, आज त्या राखीव सीटांवर आम्हाला आमचे खरे प्रतिनिधी पाठवता येत नाहीत आणि म्हणून मातंग आणि बौद्ध आणि त्याच पद्धतीने मराठा आणि मुस्लिम हे जर आम्ही एकत्रितरित्या या महाराष्ट्रामध्ये एकत्रित आलो तर आज या राखीव सीटांवर आम्ही आमचे खरे प्रतिनिधी या महाराष्ट्रामध्ये पाठवू शकतो आणि आम्हाला कुणाच्याही आशेवर किंवा दयेवर न राहता आम्ही आमची नियोजन स्वतः लावू शकतो. अशा पद्धतीने आज आम्हाला एकत्रित येणं गरजेचं आहे आणि आंबेडकर कुटुंब म्हणून, बाबासाहेबांचा वंश म्हणून
मी मातंग बांधवांना नेहमीच मी त्यांच्यासोबत नेहमीच काम करत असतो. आम्ही सगळे एकत्रित या महाराष्ट्रामध्ये ती वज्रमूठ तयार करू आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या लोकांसमोर आणि येणाऱ्या इलेक्शन्समध्ये सामोरे जाऊ. जय भीम, जय